अलका पठाडे. मी इयत्ता 5वी शिकते. स्वामी विवेकानंद हे एक महान तत्वज्ञानी व कुशल व्यक्ती होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपते. My name is Bhargavi Basab Latte. Aste kadam, Uzura alam kuta, Munne kuta, Rajmata, Rashtamata, Jama Saita Vijayasa. Thank you. विवेकानंद की जयंती पे मैं आपको 2 शब्द बोलने वाला हूँ. स्वामी विवेकानंद एक महान संत और नेता थे और उन्होंने रामकृष्ण मिशन और रामकृष्ण मठ की स्थापना की थी और उनका जन्म 12 जनवरी 1863 में हुआ था. नमस्कार, माझे नाव समीक्षा बाळासाहेब मी इयत्ता 6वी शिकते. मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ना वाकायचे ना झुकायचे, अन्नावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानीच मरायचे असे शिक्षण देणारा राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. शहाजीराव भोसले जिजाबाईंचा विवाह झाला. जाधव व भोसले या दोन्ही घराण्याची पराक्रमेची परंपरा जिजाबाईंच्या ठायी होती. तयार होणाऱ्या अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचेही राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी संत जिजाबाईंनी पाहिले होते. जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे शिवराज स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले, धर्मरक्षणासाठी लढले. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकानात व लोकांच्या मनामध्ये जागवलेला स्वाभिमान आजही कायम आहे. जिजाऊंचे कार्य व इतिहास आजही आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी धन्य राजमाता जिजाऊ महाराष्ट्राची स्वराज्य जननी सदैव होईल नतमस्तक आदराने तुमच्या चरणी. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तेजश्री मनोज भोसले आहे. आज 12 जानेवारी आदर्श माता राजमाता जिजाऊंचा जन्मदिन. सर्वप्रथम या थोर मातेस माझा मानाचा मुजरा. आज 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव यशिका आशिष तांबटकर. ज्यांनी घडवला महाराष्ट्राचा भाग्य विधाता. धन्य त्या थोर जिजाऊ राजमाता. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत. नमस्कार, मी सई आणि लवबाई. आज 12 जानेवारी म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती. त्यामुळे मी आज जिजाऊ विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ राजमाता घडविला त्यांनी महाराष्ट्राचा भव्य विधाता. आज 12 जानेवारी म्हणजेच महाराष्ट्राला सुवर्ण दिन दाखवणाऱ्या महान स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाऊचा विवाह वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊचे फार मोठे योगदान आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे व प्रतापशाली संभाजीराजे या 2 छत्रपतींना घडविणाऱ्या शूरवीर आदर्श मातेला माझा मानाचा मुजरा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ जय शिवराय. सर्वांना नमस्कार. माझे नाव तनिष्का शाबुकसर आहे. आज 12 जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ जयंती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज या 2 छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श माता राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाऊ माता यांचा विवाह 1605 रोजी शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे भव्य स्वप्न पाहिले व आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांनी शिवबांवर बालपणापासूनच उत्तम संस्कार केले होते. राजमाता जिजाऊंचे निधन 17 जून 1674 रोजी झाले. अशा या थोर जिजाऊ माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ जय श्री. मी श्लेषा संजय फाटके. मी इयत्ता 5वी शिकते. आज मी स्वामी विवेकानंदांवर काही शब्द बोलणार आहे. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, असा जगातला मूल मंत्र देणारे प्रभावी व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. विवेकानंदांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. स्वामी विवेकानंद हे एक कुशल वक्ती होते. रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते. त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले. विवेकानंदाने जगाला शांततेचा संदेश दिला. सन 1898 मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद भाषणाची सुरुवात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो अशी केली. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. या भाषणात त्यांनी सर्व धर्म समान आहे हे सांगितले. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. अशा महापुरुषाला मी शतशः नमन करते आणि माझे भाषण संपवते. धन्यवाद. माता जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शुभांना, घडविले त्यांनी शूर शुभांना. साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी आहे. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. या निमित्त मी आपल्याला राजमाता जिजाऊंबद्दल 2 शब्द सांगणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापवीर संभाजी महाराज या 2 छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ होत्या. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई हे होते. त्यांचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊंनी शुभांवर लहानपणापासून उत्तम संस्कार केले. संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते. खरं तर ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात त्या वयात तलवारीची मूठ घट्ट पकडणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखोजीराव जाधव व म्हाळसाराणी यांच्या राजघराण्यात 12 जानेवारी 1598 रोजी झाला. राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच राजनीती, दानपट्टा चालवणे, घोडस्वारी व इतर युद्धकलेत प्रावीण्य मिळवलेच होते. खरं सांगायचं झालं तर राजमाता जिजाऊ या कदापि एक साधारण स्त्री नव्हत्या. अहो, जिने प्रत्येक मावळ्याच्या मनात स्वाभिमान बिनवला, जिने प्रत्येक मावळा शिवाजी घडवला, जिने पत्नी म्हणून वेळोवेळी शहाजीराजांना धीर दिला, जिने शिवबांच्या मातृत्वाबरोबर गुरुतत्वही स्वीकारले अशी माता साधारण कशी? माता ही एक कलावंत असते. तिने दिलेले ज्ञान एका ग्रंथापेक्षाही पवित्र व प्रभावशाली असते. ती आपल्या मुलाला घडविण्याची कामगिरी करत असते. अशी कामगिरी राजमाता जिजाऊंनी केली. त्यांनी आपल्या ज्ञानाने व बोधाने शिवबांना इतके प्रभावशाली बनवले की शिवबांनी स्वराज्य स्थापनच केली.
म्हणून राजमाता जिजाऊ दैववादी नसून प्रयत्नवादी होत्या. मुत्सद्दीपणा, नीतिमत्ता व बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ. खरं तर तो काळच फार भयंकर होता. लोकांनी गुलाम व्हावे, आदिलशाही निजामशाहीची चाकरी करावी व मनसोक्त वतनदार व्हावे. ज्ञानी माणसाने आपल्याच माणसाची घरे लुटून केलेल्या कामाचा हिशोब शत्रूलाच द्यावा. कलाकाराने आपल्याच माणसाची फजिती रंगून रंगून शत्रूला सांगावी. हे सगळं विपरीत घडत होतं. शत्रूचे सरदार आयाबाईंची आबरू लुटून वेशीवर टांगत होते. मुलीचा लिलाव डोळ्यासमोर होता. हे असे स्वातंत्र्य कशाला म्हणावे हे विसरून गेलेला समाज निमूटपणे हे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची अवस्था महाभयंकर. पिकवावे आपण पण कणगी मात्र बादशाने भरावी. घाम गाळावा आपण पण पोट भरू नये अशी दयनीय अवस्था राजमाता जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना अत्याचाराविरुद्ध लढणारा एक वीर पाहिजे होता. मग त्यासाठी संस्कारही तसेच लागणार हे राजमाता जिजाऊ जाणून होत्या. मी एका प्रसंगावरून सांगू शकते की ते संस्कार कसे होते. आदिलशहाच्या दरबारात शहाजीराजे चाकरीला होते. शहाजीराजांना शिवबांना भेटायचे होते. वडिलांना भेटण्यासाठी राजमाता जिजाऊ शिवबांना घेऊन बंगळूरला गेल्या. शहाजीराजांची व शिवबांची भेट झाली. शहाजीराजांनी शिवबांना तोफखाना दाखवला, सरदार दाखवले, हत्ती दाखवले. नाही ते दाखवले. एक दिवस संध्याकाळी एक नृत्यांगना शेजारच्या खोलीत नृत्य करत आहे व सगळे तिला बघत आहे आणि शिवबा ही तिलाच बघत आहे. ही बातमी राजमाता जिजाऊंच्या कानावर पडताच त्या विजेच्या लखलखाटाने धावत गेल्या. नृत्यांगना नाचत होती. तिला भेटत त्या पुढे सरसावल्या. नृत्यांगना नाचायची थांबली आणि वाद्य वाजायची थांबली. त्यांनी शिवबांना बाजूला घेतले व म्हणाल्या, शिवबा, साऱ्या समाजाला पाहायचं असेल तर पाहू देता नाचणारीला, पण आमच्या शिवबांनी न बघण्याचं कारण आहे की आम्हाला शिवबा घडवायचा आहे आणि तो आमच्या स्वराज्यातल्या बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा शिवाजी घडवायचा आहे. म्हणून म्हणावेसे वाटते की जगात अनेक राजा होऊन गेले, पण त्याच्या दरबारात काही नाचली नाही व त्यांना जिजाऊंसारखे संस्कार प्राप्त झाले. असे फक्त आमचे शिवराय होऊन गेले. शून्यातून जर विश्व निर्माण करायचे असेल तर ते कशा पद्धतीने करायचे याची शिकवण आम्हाला राजमाता जिजाऊंनी दिली. धन्यवाद. Good morning all of you. My name is Samarth Nayachapalwad. My school name is Gokul English School Paitan. My study in second standard. मी तुम्हाला स्वामी विवेकानंदचे काही शब्द सांगणार आहे. स्वामी विवेकानंद हे महान भारतीय तत्वज्ञानी होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1853 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते. त्यांनी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात दिलेले भाषण खूप प्रसिद्ध आहे. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 4 जुलै 1902 रोजी बंगालमध्ये बेलूर मठ येथे समाधी घेतली. थँक्यू.